2026 मध्ये जर या गोष्टी कराल तर लोक तुमचा तिरस्कार करतील, लोक तुम्हाला सोडून जातील। त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या माणसाला समाजातून दूर नेतात? त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार करू नका। बघा, देवाने आपल्याला काही गोष्टी दिल्या असेल त्याचा अहंकार बिलकुल बाळगू नका, कारण समाजामध्ये काही लोक मोठे आहेत, काही लोक छोटे आहेत। अहंकारी माणसाजवळ कोणीही राहत नाही, त्याच्यापासून लोक दूर जातात। दुसरी गोष्ट म्हणजे खोटेपणा आणि बेईमानी। आज समाजामध्ये बरेचसे असे लोक आपल्याला दिसतात जे आपला खोटेपणा दाखवतात, लोकांची गाडी दाखवतात, आपल्याकडे नसलेल्या वस्तू सुद्धा दाखवतात। तुम्हाला बिलकुल करायचं नाही, जसे आहे तसं तुम्हाला राहायचंय। जेवढे तुम्ही सिंपल असाल तेवढे तुम्ही चांगले राहाल। अशा लोकांचा लोक आदर करतात आणि खोटारड्या लोकांपासून लोक दूर जातात। त्यानंतर जे स्वतःची चूक मान्य करत नाही त्याला लोक बोलत नाहीत, त्यामुळे स्वतःची चूक मान्य करा। काही दिवस लोक तुमचं ऐकतील, पण तुम्ही जर तुमची चूक मान्य करायला नसतील तर समाजातील सर्व लोक तुम्हाला सोडून जातील, तुम्ही एकटे राहाल। त्यामुळे जर चूक झाली तर मान्य करायला शिका आजपासूनच। त्यानंतर जे लोक इतरांचा आदर करत नाही त्यांचा सुद्धा आदर कोणी करत नाही। गिव्ह रिस्पेक्ट अँड देन टेक रिस्पेक्ट या नियमानुसार आजपासून लोकांचा आदर करायला शिका। लहान असो मोठा असो कोणी असो, प्रत्येकाचा आदर जर तुम्ही कराल तर सर्व समाज आणि सर्व भारतातील लोक तुमचा सुद्धा आदर करतील। त्यानंतर जे लोक लोकांची टीका करतात, 24 तास लोकांची टीका, ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, तो काय करू शकत नाही, ह्यांनी कॉपी केला त्यांनी ते केलं, त्याला सापडलं त्यांनी पैसे चोरले, ह्या गोष्टी सोडून द्या। आजपासून लोकांची टीका करणं सोडून द्या, आणि जर तुमचा टीका करण्याचा स्वभाव असेल तर लोक तुमच्याजवळ थांबणार नाही। त्यानंतर महत्वाचा दोष म्हणजे मत्सर आणि जळफळाट दिसणे। बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये घडतात, एखाद्याने जर एखादी कार आली तर आपला जळफळाट होतो, मत्सर होतो, हे बिलकुल करू नका। उलट जा त्यांच्याकडे, जा त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करा, अभिनंदन करा, बघा समाजातील लोक तुमच्याकडे येतील। जळफळाट आणि मत्सराने काम होणार नाही, लोक तुम्हाला सोडून जातील। त्यानंतर नकारात्मक विचार असणाऱ्या माणसाजवळ कोणीही थांबत नाही, कायम निगेटिव्ह बोलणार। कधी पण पहा, चला आपल्याला काहीतरी प्लॅन करायचा आहे, होणार नाही, अशी गोष्टी आपल्याला बिलकुल करायच्या नाही। पेसिमिस्टिक व्हायचं नाही, विचार चांगले करायचे की चांगलं होईल, सगळं बढिया होईल, असे जर तुमचे विचार असतील तर लोक तुमच्या सोबत येऊन राहतील। आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे पाठीमागं बोलणं। बऱ्याच लोकांना काय असतं माहिती का, पाठीमागं बोलण्याची सवय असते, त्याला जाऊ देतात, त्याच्याविषयी पाठीमागं बोलतात, आणि अशा पद्धतीने एक दिवस तुमचं सगळं लोकांना समजतं आणि लोक तुम्हाला सोडून जातात। त्यानंतर पहा स्वार्थीपणा। बरेचसे लोक काय करतात, स्वतःचा स्वार्थ पाहण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीमध्ये, असं नका करू। विन विन सिच्युएशन पाहिजे, आपण पुढच्याचाही स्वार्थ थोडासा पाहिला पाहिजे, आपलाही स्वार्थ पाहिला पाहिजे, दोघांचाही फायदा झाला पाहिजे। आजपासून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर काही लोक काय करतात माहितीये का, लोकांची गोपनीयता तोडतात। जर तुम्हाला कोणी एखादं सिक्रेट सांगितलं असेल तर ते दुसऱ्यांना जाऊन सांगतात, तू कुणाला सांगू नको। हे बघा, एखाद्याने विश्वास ठेवून जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर तुमची जबाबदारी आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंतच ठेवणं। ती जर तुम्ही तोडली तर अशा पद्धतीनं तुमची बदनामी सुद्धा होईल आणि लोक तुमच्या सोबत राहणार नाही। तर 2026 मध्ये या गोष्टीकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।